केशिया संघ आपला 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पाठवा. केशिया संघ आणि मुकद्दर संघ दोन्ही संघ आपला 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पाठवा. कुशल मॅच आहे. उपांत्यपूर्व फेरीतला पहिला सामना. जो विजय संपादन करेल त्याला अंतिम सामन्याचं तिकीट मिळेल आणि त्या अंतिम सामन्यासाठी जे तिकीट मिळवण्यासाठी तो संघर्ष जो असेल तो फार निर्णायक असेल. त्यामुळे तुम्हाला विनंती असेल दोन्ही संघांना आपले 12वे खेळाडू पाठवा. सर थांबवतो. तसेच स्वाती मिस आणि स्नेहा मिस इथे यांचं आगमन होतंय तर त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत करतो. मुकद्दर क्रिकेट चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये या दोघेही ज्या वेळेस मुकद्दर चॅम्पियन ट्रॉफी झाल्या तेव्हा देखील आवर्जून उपस्थित राहिल्या त्या दोघी जणी. तर त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत करतो. जाऊया मॅचच्या दिशेने सर. जी ते मॅच चालू आहे. यावेळेस पहिला चेंडू मात्र काय टाकला गेला. क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र मात्र इथे टाकला गेला. गोलंदाज आराफ शेख मॅन फ्रॉम बदलापूर इथून बिलॉंग करणारा हा खेळाडू आणि समोर ते जे आव्हान असेल केसीएस संघाचा 12वा खेळाडू प्लीज पाठवा सर. केसीएस संघाचा 12वा खेळाडू आमच्यापर्यंत आला नाहीये. जिग्नेश मात्र स्ट्राईकला असेल. आपलं वैयक्तिक एक धावेने आणि संघाचा धाव संख्येने श्री गणेश केला तो कौशिक याने कौशल गुरव. यावेळेस मात्र आयुबचा रन मध्ये थोडासा फरक बदलला झाला. हा कौशल एक कडावचा खेळाडू नामवंत खेळाडू आहे आणि खरं कौशलचं कौतुक करावं लागेल. एक चांगला खेळाडू आहे. आपल्या म्हणजे जिथून आपण कधी पण कुठे फिरायला जायचं आणि आपण गणपतीचं दर्शन घेऊनच आपण पुढे जातो तिथल्या कडाव गावातून हा बिलॉंग करणारा खेळाडू कौशल. त्याच्या सोबत असेल जिग्नेश. यावेळेस मात्र चांगला फटका क्षेत्ररक्षक तिथे आहे. एक धाव पूर्ण केली जाते. एक धावेवरती समाधान. एक धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकते दोन्ही आकड्यापर्यंत. एक चांगली गोलंदाजी अरब शेखच्या माध्यमातून आपण अनेक वेळा पाहिले. अरब शेखकडे देखील मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट आहे आणि अरब शेख देखील एक नामवंत खेळाडू आहे. अनेक बाईक ह्या खेळाडूच्या नावावरती आहेत परंतु तिथे आता त्याच्या समोर आव्हान असेल कुशल याचं. यावेळेस मात्र एक चांगला नेत्रदीपक फटका पॉइंट आणि गल्लीच्या मधून खेचलेला एक नेत्रदीपक फटका. चेंडू थांबणार नाही कारण पुण्याचा बाप्पा दगडूशेठ चेंडूने घेतले सीमा रेषाची बेट. येतोय चौकार. या चौकारच्या साहाय्याने तब्बल धावसंख्या पोहोचते ती 6 या आकड्यापर्यंत. केसीएस संघाची जमेची बाजू असेल तर हे दोन खेळाडू मात्र आयकॉन आणले गेलेत आणि खरं एक चांगला आयकॉन मात्र केसीएसच्या माध्यमातून इथे आपल्याला बघायला भेटतात. यावेळेस मात्र शॉर्ट चेंडू होता. आता मात्र थर्डमॅनच्या दिशेने खेचलेला फटका. चेंडू थांबणार नाही कारण चेंडू सांगतोय मला करायच्या जमिनींना गुदगुल्या करत चेंडू जातोय बॅक टू बॅक येतोय. मुकद्दर ट्रॉफी 2025 मधला चौकार. अप्रतिम फॉर्म मध्ये दिसतोय कुशल. या खेळाडूच्या नावावरती मला वाटतं 2023 आणि 2024 मध्ये 2023 मध्ये 19 अर्धशतक या खेळाडूंनी ठोकले होते आणि 2024 मध्ये 20 अर्धशतक या खेळाडूच्या नावावरती आहेत. एक दिग्गज खेळाडू तुम्हाला मैदानामध्ये दिसतोय. यावेळेस मात्र 20 मध्ये खेचलेला आणि अप्रतिम झेल. इथे मैदानामध्ये काय घडतंय. वन टाइम मध्ये झेल सुटला होता परंतु दुसऱ्या टाइम मध्ये झेल घेतला. जो फलंदाज मैदानामध्ये वादळ घुमत होत त्या वादळाला बॅक टू पॅव्हिलियन
माध्यमातून जावं लागतंय. खरखर कौतुक करावं लागेल अर्षाचं. त्याने पाहिलं मुज्जीच्या हातातून बॉल सुटतोय, लगेचच त्याने ते घेरलं नाही तर पकडलं. त्याला माहिती आहे हा झेल किती महत्वपूर्ण आहे, कारण हा झेल होता कुशालेचा आणि कुशल स्टेजला हा झेल घेतलाय. खरखर कौतुक करावं लागेल, सुंदर झेल. कारण ज्या संघाचं वादळ घुमत होतं या मैदानामध्ये त्या वादळाला बॅक टू पॅव्हलियन. यावेळेस मात्र काय घडतंय इथे मात्र अरब शेख पुन्हा एकदा कमबॅक करतोय. काहीसा महागडा पडला होता आणि अकबर मुजावर यांच्याकडनं 100 रुपयाचं रोख प्राइज आले. जो झेल घेतला अर्षाने त्याच्यासाठी 100 रुपयाचं प्राइज आहे. हा नक्कीच जे आता युट्यूबच्या माध्यमातून रिप्ले बघत असतील त्यांना खरखर मजा येत असेल. मग हेच तर आपल्या मात्रांचा क्रिकेट आहे. एक आपल्या क्रिकेटने आपल्याला काय दिले तर मात्र प्रत्येक प्लेअर घडवण्याचं काम आपल्याला या मात्रांच्या क्रिकेटने दिले का. आपले खेळाडू देखील मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, आपले मात्रांचा संघ हा एक बलाढ्य संघ आहे आणि खरखर जेव्हा तो खाली खेळायला जातो ना तर तुम्हाला मी एक त्यांचं कौतुक सांगतो का त्यांना ओपन मध्ये खेळावं लागतं. जिथे आपला कर्जत मध्ये आपला ओपन मध्ये खेळावं लागतं, म्हणजे बदलापूरची टीम असेल अंबरनाथची टीम असेल या लॉट मध्ये आपल्याला खेळावं लागतं, कारण आपल्याला एक मोठा दिग्गज समजलं जातं. आणि खरखर आपल्या ज्या 11 खेळाडू आपले जातात त्यांचं खरंच आपल्याला कौतुक करावं लागेल सर. निश्चितच मंगे सर, ही गोष्ट निश्चित आहे की माथेरान 11 संघ जिथेही खेळायला जातो त्याला ओपन लॉट मध्ये खेळावं लागतं. मित्रांनो, ही सर्वात मोठी जमेची बाजू आहे. आपण म्हणतो की आमचा संघ छोटा आहे, ग्रामीण मध्ये खेळला पाहिजे, परंतु आयोजक ओपन मध्ये खेळायला लावतात. संदेशजी आखाडे, आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय, आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल, सत्कार केला जाणार आहे आपला देखील. संदेशजी आखाडे एक नानमोत जॉकी ज्यांनी अश्व शर्यतीमध्ये आपलं आणि आपल्या गावाचं नाव 7 समुद्रापार घेऊन गेलेत. गोलंदाज तयार. बघा गोलंदाजच्या मार्गावरती तुम्हाला भावेश नाईक धारावी इथून बिलॉंग करणारा खेळाडू आहे मित्रांनो. यांनी न्यू बॉम्बे यावेळेस मात्र पहिला चेंडू निर्धाव मात्र टाकतोय भावेश नाईक. खरखर एक सुंदर गोलंदाजी भावेश नाईकच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटते. म्हणजे सर एक मिनिट, पंच एक थोडा उशीर सामना थांबवा. एक नामवंत जॉकी ज्यांनी आपलं नाव या माथेरान गावाचं नाव या अश्व शर्यतीमध्ये अगदी 7 समुद्रापार घेऊन गेलेत. या अश्व शर्यतीमध्ये सलग 3 वेळा डर्बी. 2 मिनिटं सर थांबवतो. ज्यांचा आपण सन्मान करतोय मात्रांचे माजी नगरसेवक कुलदीपजी जाधव यांच्या हस्ते आपण सत्कार करतोय, परंतु ज्याचा सत्कार करतोय त्याने लागोपाठ 3 दर्ब्या जिंकल्या. एक दर्बी म्हणजे मद्रास दर्बी, पहिली दर्बी त्याने जिंकली मद्रास, त्याच्यानंतर सेकंड दर्बी जिंकली बँगलोर आणि 6 दिवसांनी लगेचच त्यांनी जी नामवंत दर्बी आहे म्हणजे तिला भारत देशामध्ये एक मोठं नाव आहे, अर्थातच ती दर्बी म्हणजे तिचं नाव घेतो इंडियन दर्बी, जी त्याचं स्वप्न होतं या खेळाडूचं म्हणजे त्या जॉकीचं, आणि ते स्वप्न त्यांनी पूर्ण केलं. त्याने सांगितलं होतं की माझं स्वप्न आहे की मला इंडियन दर्बी काही करून जिंकायचे. अनेक दर्ब्या त्याच्या नावावरती आहेत, परंतु त्याला दर्बी जी जिंकायची ती महत्वपूर्ण त्याच्या आयुष्यामध्ये दर्बी होती ती म्हणजे इंडियन दर्बी, आणि खरंखर ती त्यांनी साध्य केलं की त्यांनी स्वप्न त्याचं पूर्ण केलं. संदेश खूप खूप तुला अभिनंदन असेल, कॉंग्रॅच्युलेशन असेल. यासाठी मंगेश एक गोष्ट म्हणतो, प्रचंड ध्येय बाळगून तुम्ही कणखरवा, प्रचंड ध्येय बाळगून तुम्ही कणखरवा. एके दिवशी याच वेदना तुम्हाला यशस्वी बनवतील. जो निश्चयाच्या वाटेवर चालतो, स्वतःच्या झोपा मोडतो, तो या जगामध्ये विक्रम मोडतो. हो द्या सामन्याला सुरुवात. पण आपण जाऊया कुलदीपजी जाधव यांच्याकडे. मंडळी, आपल्या माथेरानमधून असे 2 सितारे उगवले जॉकीमध्ये.
एक वसंत जॉकी होते ज्यांनी माथेरानचं नाव आपल्या देशामध्ये केलं आणि आज आपले हे आखाडे आहेत त्यांनी आपल्या माथेरानचं नाव देशामध्ये केलेलं आहे. या ज्याचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. आणि दिनेशनी जी एक मीडियावर आत्ताच आपली एक क्लिप टाकली ती क्लिप यांना साजेशी आहे आणि खरंच दिनेश तू याचं कौतुक केलंस. सगळ्या माथेरानचा तुझा नाच आहे आणि अभिमान आहे तुझा आम्हाला सर्वांना. संदेश ज्यावेळेस दरबी जिंकलास नक्की त्यावेळेस कसं वाटलं? मी जेव्हा लहान होतो तेव्हापासून माझं स्वप्न होतं की जॉकी बनायचं आणि हे 18 वर्ष झाली मला त्या दिवशी 2 फेब्रुवारीला की तेव्हा मी हे ठाम घेतलेलं की मी मला इंडियन डार्बी जिंकायचे आणि ते सगळ्यांचं स्वप्न असतं आणि ते माझं पण एक होतं. आणि पंच बॉल किती झाले पंच? मी रोज मेहनत करायचो एक रेससाठी आणि ही रेस वर्षातून एकदाच होते एक दिवस आणि त्या रेससाठी मला 365 दिवस वर्षाचे रोज सकाळी 5 वाजता उठून जायला लागायचं आणि तो एक घोडा सिलेक्ट करायचा होता की तो इंडियन डार्बी जिंकेल त्यासाठी आणि त्याच्यानंतर मी जिंकलो इंडियन डार्बी 2 फेब्रुवारीला आणि माझी फॅमिली पण तिथे मुंबई रेसकोर्सला होती. मला गर्विष्ठ वाटलं ते पण होते ते मी त्यांच्यासमोर जिंकलो कारण की आमच्या वडिलांचं पण हे स्वप्न होतं लहानापासून आणि मी त्यांचं पण आभार व्यक्त करतो आणि मुकद्दर संघांचं त्यांनी मला प्रोत्साहन केलं हे त्यांचं मी आभार मानतो. धन्यवाद संदेश, कॉंग्रॅच्युलेशन असेल तुला. हा निश्चितच ते सर एवढं म्हणूया तो आला त्यांनी पाहिलं आणि जिंकून घेतलं सारं. परंतु आता मैदानामध्ये ज्यांचं आगमन होतंय ज्यांनी आपल्याला सेकंड नंबरचं प्राइज दिलं अर्थातच चंद्रकांत चौधरी शिवसेना शाखा प्रमुख त्यांच्या सोबत आहेत अशफाक बडाने त्याचबरोबर मुस्लिम समाजाचे अध्यक्ष माजी नगरसेवक नासिरभाई शारवान इथे उपस्थित होत आहेत. मुखद्दर चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. धावसंख्या धाव फलकावे लागल्यात 16 धावा. चला लगेच मॅचला सुरुवात करूया. मंगेश सर 16 धावा धाव फलकावे लागल्यात. गोलंदाजी मार्कवर चांगली भेदक गोलंदाजी करतोय. हे चांगला चेंडू होते पंच फिरतात व्हाईट बॉल. ऑन फील्ड हंपरचा जो निर्णय असेल तो निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल. या अवांतर धावेने धावसंख्या धावफलकावा लागत आहेत 17 धावा. उपांत्यपूर्व फेरीतला हा पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीला. एका बाजूला असेल यजमान केसीएस संघ आणि त्याच्या विरोधात उभा ठाकला गेलाय या स्पर्धेचा मुख्य आयोजक मुकद्दर संघ आणि मुकद्दर संघाचे सर्व पाठीराखे आज या स्पर्धेला प्रामुख्याने मंगेशर पाहिलं तर महिला वर्ग अगदी मोठ्या संख्येने उभा आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. सर मॅच म्हणला ती आपल्या इथं जीव की प्राण म्हटलं समजलं जातं कारण घरी गेलो ना तर पहिलं विचारतात कोण विजय झालं. ही खासियत आहे म्हणजे प्रत्येकाच्या रक्तामध्ये मात्रांचं क्रिकेट भरलंय. पण तू ह्या वेळेला मंगेश सर थोडासा क्रिकेट मागे राहिला याला जबाबदार आपण आहोत. नाही आपण सर्व जबाबदार खेळाडू समालोचक पंच आयोजक जेवढे आहेत ते देखील याला. अतिशय चांगला चेंडू बॅट अँड बॉलचा संपर्क नाही पण तो पंच फिरतायत. पाहुण्यांचं आगमन होतंय पाहुण्यांचं स्वागत केलं जातंय फटाक्याच्या आतषबाजीनी आणि त्यानंतर केलं जाईल महाराष्ट्राची संस्कृती तुतारी वाजवून देखील पाहुण्यांचं स्वागत केलं जाईल. ही तर खासियत आहे मुकद्दर संघाची. पाहुण्यांना कोणत्या पद्धतीने आगमन करायचं हेच तर एक सर्व मुकद्दरने घेरलंय. म्हणून तर एक मुकद्दर चॅम्पियन ट्रॉफी का म्हटलं जातं याच्यासाठीच तर ही मुकद्दर संघ ओळखला जातो. गोलंदाज तयार मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय पण तो बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. पुन्हा पंच फिरतायत व्हाईट बॉल येतोय. गोलंदाजाला आपली
सर मी एकच सांगेल, पहिला वाईट म्हणजे हळदीचं आमंत्रण, दुसरा वाईट म्हणजे लग्नाची पत्रिका आणि तिसरा वाईट म्हणजे फलंदाजाला हनीमून पॅकेज दिलं की काय. इथे मात्र सलग 3 वाईट टाकतोय. जिथे धावा कमी द्यायच्या आहेत तिथे मात्र इथे धावा दिल्या जात आहेत. इथे बॅटरी धावा नाही येते, अव्वंतर धावा येत आहेत. धावसंख्या पोहोचते ती तब्बल 19 आकड्यापर्यंत. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढले, फक्त आणि फक्त दिशा दिले. 1 धाव येते, 1 धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकते 20 वरती. 2 षटकांचा खेळ संपला सर, धावसंख्या पोहोचते ती 20. एक गाणं होऊन जाऊ दे, सुंदर गीत. मुकद्दर चॅम्पियन ट्रॉफी चालू आहे तर मुकद्दरचं एक गाणं होऊन जाऊ द्या प्लीज. मुकद्दर क्रिकेट चॅम्पियन ट्रॉफीचं नाव तिथं फेमस हाय. आमचे मुकद्दर क्रिकेट चॅम्पियन. 2 मिनिटं डीजे, 2 मिनिटं डीजे. पाहताय तुम्ही शिवसेनेचे शाखा प्रमुख चंद्रकांत चौधरी, त्यांच्या सोबत असतील अशफाकभाई बडाने आणि खरं मुकद्दर संघाच्या पाठीमागे सदैव उभे राहणारे आपले नासिरभाई शारवान, ते देखील तुम्ही स्क्रीनवरती पाहतायत. या तिघांचं मनापासून मुकद्दर क्रिकेट चॅम्पियन ट्रॉफी मध्ये स्वागत करतो. हा निश्चितच मुस्लिम समाजाचे अध्यक्ष आहेत. या तरुणांच्या पाठीवर कौतुकाची थाप, त्यांनी केलेल्या कामाला अगदी त्यांच्याच वयाच्या बरोबरीने अगदी त्यांना पुढे नेण्यासाठी प्रोत्साहन देणारे व्यक्तिमत्व ते नासिरभाई शारवान, मीनास ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर आहेत. ते गोलंदाजी मार्कवर येतोय स्थानिक गोलंदाज अरफात आणि समोर आव्हान असेल डावखुरा फलंदाज. परंतु इथे शाकीरभाई बडावे मात्र इथे उपस्थित होत आहेत. शाकीरभाई आपलं देखील मनापासून सरचे स्वागत करतो 6व्या मॅचच्या दिशेने. यावेळेस मात्र पहिला चेंडू मात्र अप्रतिम पडलाय. हे देखील एक मात्रांचा आयकॉन आहे सर. जर पाहिलं तर अरफात देखील एक मोठा बलाढ्य संघामधून खेळतो, मात्र निलव संघामधून, आणि खरं त्याचं देखील आपल्याला कौतुक करावं लागेल. ज्याच्या बॅटीतून कधी बॉल निघला तर मात्र अरफात षटकार ठोकतो. तो अरफात मात्र गोलंदाजीच्या मार्गावरती आहे. यावेळेस शॉर्ट चेंडू होता, शॉर्ट चेंडूचा सुंदर समाचार घेतलाय. थोडीशी मिस बिल्डिंग बघायला भेटते समीन याची. मिस बिल्डिंग झाल्यानंतर लगेचच एक धाव, दुसरी धाव घेतलेला प्रयत्न, इथे मात्र पंचांकडे अपील केली जाते. पंच मात्र काय निर्णय सांगतायत निश्चित पाहूया. दबावची मॅच आहे सर, सेमीफायनलचा सामना आहे. बघा क्षेत्ररक्षण थोडस खराब झालं तर संघावरती दबाव येऊ शकतो. इथे मात्र कोणत्या संघावरती दबाव येतोय? फायनलचा सामना आहे, मान्यवर इथे उपस्थित आहेत आणि सेमीफायनलचा सामना मात्र नाही थंड हवेचं ठिकाण आहे, परंतु या मैदानामध्ये वातावरण एकदम गरमागरम आहे. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळायला फटका, क्षेत्ररक्षक समीन आहे तिथे, एक धावेवरती समाधान. परंतु एक चांगलं क्षेत्ररक्षण समीनच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटतंय. अरफात मात्र चांगली गोलंदाजी करतोय, एक सुंदर गोलंदाजी त्याच्या माध्यमातून. धावसंख्या 23. गोलंदाज तयार, समोर आव्हान शिवाजी शिंदे यांचं. चांगला चेंडू, एक अनुभवाची शिदोरी आहे. याच क्रीडांगणावर बराच पावसाळा अनुभवला शिवाजी शिंदेने आणि त्या अनुभवाच्या या शिदोरीच्या जोरावर या प्रकारचा हा चेंडूचा समाचार त्यांनी घेतलाय. पण तो आपण पाहतो या स्पर्धेदरम्यान माजी नगरसेविका नजमा शारवानी तो उपस्थित झाल्या, त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. आणि समोर ज्योतिबा स्टँड मध्ये
ज्या इंदिरानगरच्या महिला वर्ग बसल्या त्यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर यायचंय. समोर ज्योतिबा स्टँडवर ज्या इंदिरानगरच्या महिला वर्ग बसल्यात त्यांना विनंती असेल आयोजकांकडून मुख्य स्टँडवर आपण बसायला यायचंय. आज आपली उपस्थिती फार अगदी लक्षणीय आहे. आडव्या बॅटीने चेंडूला फक्त दिशा दिले. पंचांचा शर्यत लेग बाय आणि धावसंख्या धावफलकावर लागत आहेत. 26 धावा धावफलकावर. 4 षटकांचा सामना आहे. यस, तिसरं षटक चालू आहे. 4 षटकांचा सामना आहे. धावसंख्या स्कोअरबोर्ड वरती लागले 26. एक मॅच सेमीफायनलचा सामना आहे. अंगावरती काटे येणारा सामना सर आपण पाहतोय. सर्वजण मात्र या सामन्याकडे आवर्जून पाहतायत कारण हा सामना एक लढत चांगली आहे. दोन्ही बलाढ्य संघ आहे. केसीएस संघाला 50 वर्ष पूर्ण झालेला संघ आणि त्याच्या समोर असेल मुकद्दर संघ. यावेळेस फिरून मारण्याचा प्रयत्न होता. पंच आमच्याकडे फिरतायत. तो वाईट घोषित. एक अव्वंतर धाव. इथे मात्र सर पाहिलं तर अव्वंतर धावा खूप आल्यात. खरं वाईट मात्र पहिल्या षटकापासून फक्त पहिल्या षटकामध्ये वाईट नाही पडला. 4 वाईट मात्र आतापर्यंत आपल्याला बघायला भेटले. सर या 4 धावा भागात पडतात की काय? यावेळेस मात्र पूल केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. टूलवर टूल आणि षटकार ठोकतोय एकदम जिग्नेश. ब्युटिफुल ब्युटिफुल. चला कसं आक्रमण केलं जातं ते चांगल्या पद्धतीने त्याने आक्रमण केलं. 33 धावा झाल्यात. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि शेवटचं षटक कोणता गोलंदाज टाकायला येणार कारण हे षटक 6 चेंडू मध्ये कमीत कमी धावा कशा दिल्या जातील. बॉल द्यायचा आहे. हा निश्चितच मंगेशर पण पाहावं लागेल की संघनायक आणि संघ सहकारी कोणाच्या हातामध्ये चेंडू देणार कारण की दुवादार भेदक मारा करतोय तो आयकॉन खेळाडू आणि त्याच्या जोडीला शिवाजी शिंदे देखील त्याच प्रकारचे खेळी करतायत कारण की 33 धावा धावफलकावर लागल्यात. जो संघ या सामन्यामध्ये विजय संपादन करेल तो अंतिम सामन्याचं तिकीट त्याला मिळेल. मुकद्दर चॅम्पियन ट्रॉफी 2025 चं हे सुवर्ण पर्व 7वं. ह्या झगमगत्या ट्रॉफ्यांना स्पर्श करण्यासाठी सुरू असलेला संघर्ष आणि त्या संघर्षामध्ये उतरलेले 2 संघ. एका बाजूला मुकद्दर संघ तर दुसऱ्या बाजूला केसीएस संघ. चला गायकवाड सर फास्ट. नेक्स्ट मॅच असेल विक्रांत विरुद्ध एसपी संघ. लगेचच हे षटक संपल्यानंतर टॉस बॉक्स मध्ये कर्णधारांनी यायचे. तुम्हाला आपली विनंती केली जाते हे षटक पडण्याच्या आधी आपल्याला टॉस बॉक्स मध्ये यायचे. बघा दोन्ही संघाच्या कर्णधारांना सांगितलं जाते बघा हे षटक चालू व्हायच्या आधी तुम्हाला सूचित केले जाते तर याची दक्षता घ्या दोन्ही संघाने. हा आता विक्रांत संघाचे महिला वर्ग इकडे निश्चित येतील. क्षेत्ररक्षणच अगदी चाच पडतंय. आलम कडून ही अपेक्षा नव्हती. आलम या क्रीडांगणावर सततचा क्रिकेट खेळणारा खेळाडू राहिलाय. सर अपेक्षापेक्षा हे समजायला लागेल की फक्त साईड चेंज झाले. स्ट्राईकला कोण गेले बघा. स्ट्राईकला ज्याला खाली ठेवला गेला होता ना हा धाव नसता घेतला तर फरक झाला असता. एक धावीने धावसंख्या तर वाढते निश्चितच आहे 34 वर परंतु स्ट्राईक चेंज झाले. स्ट्राईकला जिग्नेश गेलाय. ज्याच्या बॅटीतून आपण लांब लांब षटकार पाहतोय तो जिग्नेश मात्र स्ट्राईकला गेलाय. हे परिवर्तन मात्र या मैदानामध्ये आपल्याला बघायला भेटतंय. ज्याच्यासाठी जिग्नेशला आणला गेलाय केसीएस संघाकडनं. आणि दोन्ही संघांना संधी असेल. केसीएस जिंकले तरी 1000 रुपये. मुकद्दर जिंकला तरी 1000 रुपये. त्याचे प्रायोजक आहेत भास्कर शिंदे. हा पैसा आहे मंगेशर या क्रिकेटच्या जगतामध्ये. मी सकाळी सांगितलं युनियन बँकेचा कर्मचारी आला आणि या जंगलामध्ये कुठेशी तरी एटीएम लावून गेला कारण क्रिकेट गेम इज जंटलमॅन. आम्हा पैसा आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. परतावा लागतं शिवाजीला. एक गोल्डन विकेट कारण शेवटचं षटक होतं. शेवटच्या षटकामधले काही चेंडूचा खेळ शिल्लक होता पण तो धावा येणं देखील मंगेशर तेवढंच गरजेचं होतं आणि त्या धावा करत असताना शिवाजीला मात्र परतावा लागेल.
आता मात्र या आयकॉन खेळाडूच्या बरोबर कुणाला तरी खेळपट्टीवर थांबावं लागेल, कारण की आपण नेहमीच म्हणतो छत्री पावसाला थांबवूच शकत नाही, पण पावसात थांबण्याचं बळ तुम्हाला देईल आणि त्याच्याच प्रकारचं बळ घेऊन तुम्हाला या खेळपट्टीवर थांबावं लागेल. बलाढ्य अशा मुकद्दर संघाची तुम्ही 2 हात करताय. जो संघ हा सामना जिंकेल त्याला अंतिम सामन्याचं तिकीट मिळणार आहे. याकडे देखील लक्ष असलं पाहिजे दोन्ही संघांचं. शेवटचा षटक मार्ग असतोय. गोलंदाजी मार्गवर स्थानिक खेळाडू अकीप आणि समोर आमचा नवीन खेळाडू आलाय दानिश. हा वडील तर नाव सांगणारच. शकील पटेल सर आपल्याला यायचं आहे प्लीज. चला इंदिरानगरचा महिला वर्ग आता निश्चित इकडे मुख्य स्टँड कडे येईल, कारण की यानंतरचा सामना त्यांच्या संघाचा आहे. विक्रांत संघाचा सामना असणार आहे. गोलंदाज तयार. चांगला चेंडू त्या समाचार घेतला रिजवान चेंडूच्या दिशेने. चेंडू रिजवानचं मागे क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. एकाच धावे समाधान. हा मंगेश सर बघा आता शेवटच्या षटकातील काहीशा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. दानिशनी मात्र आयकॉन खेळाला स्ट्राईक दिलाय. गोलंदाजी मार्ग डावखुरा गोलंदाज आकिफ हा देखील एक चांगली गोलंदाजी करतो. स्थानिक पातळीवर खेळत असताना तशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. शेवटच्या षटकातले 3 चेंडू बाकी आहेत. चला विक्रांत कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचे. लगेचच षटक संपल्यानंतर टॉस केला जाईल. एसपीएल कर्णधार आलाय. यावेळेस फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. इथं झेल होतो की काय, परंतु इथे झेल सुटला गेलाय. एक चांगला प्रयत्न केला गेला होता मुच्चूच्या माध्यमातून, कारण झेल खूप हार्ड होता असं वाटतं आपल्याला, परंतु जेव्हा आपण तिथं क्षेत्ररक्षण करतो त्यावेळेस आपल्याला जज करणं खूप अवघड पडतं, परंतु चांगला प्रयत्न केला होता. नेक्स्ट मॅच असणार आहे विक्रांत विरुद्ध SP11. 2 मिनिटं षटक संपलं का लगेच आपण टॉस बॉक्स मध्ये येऊया सर. अगदी लांबपर्यंत उंचावर झेल होता. प्रयत्न त्याने निश्चित केला. प्रयत्नांपासून तो जराही मागे राहिला नाही, पण तो झेल तितका मंगेश सर अवघड होता. हा चांगला प्रयत्न सर निश्चित होता या खेळाडूचा मुज्जूचा, कारण आपल्याला वाटतं सर ज्यावेळेस आपण मैदानामध्ये खेळतो सर्वांना असं बाहेरनं वाटतं हा झेल झाला पाहिजे, परंतु ज्यावेळेस आपण तिथे क्रिकेट खेळत असतो त्यावेळेस आपल्याला स्वतःला माहिती असतं तिथे काय घडते आपल्या संगती. जाऊया मैदानाच्या दिशेने. षटकातील काहीशा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. भेदक गोलंदाजी करतोय आकिब, पण तो भेदक गोलंदाजीचा समाचार घेतो आयकॉन खेळाडू. यावेळेस मात्र काय घडतं मैदानामध्ये. निर्धाव चेंडू मात्र इथे पडतोय. धावसंख्या तिथेच थांबल्या जाते तब्बल 38 वरती. चौथा षटकातला मला वाटतं शेवटचा चेंडू असेल. साजिद भाई या आकिबचं आपल्याला कौतुक करावं लागेल. जिथे आयकॉन खेळाडू आहे म्हणजे आयकॉन खेळाडूंकडून मोठे फटके बघायला भेटतात, तिथे मात्र या गोलंदाजाने कमबॅक करून एक आपल्या गोलंदाजीवरती आपली ताकद निर्माण करून एक मोठी पकड निर्माण करून फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केले गेल्यात. खरं 100% योगदान देतो आपल्या संघासाठी. ह्या खेळाडूचं नक्कीच मुकद्दर संघ कौतुक करेल. यावेळेस फटका मिस टायमिंग आहे. इथे मात्र विकेटचं पतन होतंय. सर आपण जर पाहिलं तर मुकद्दर चॅम्पियन ट्रॉफी लास्ट वर्षी देखील 3 चेंडूमध्ये 1 धाव पाहिजे होता. 1 चेंडूमध्ये 3 धावा पाहिजे होत्या आणि तो चेंडू त्यांनी निर्धाव टाकला होता. आयकॉन खेळाडूच होता समोर मला वाटतं राकेश प्रभू, डावकुरा फलंदाज होता राकेश प्रभू, आणि त्याला निर्धाव चेंडू त्यांनी टाकला होता. आणि आज देखील चांगली गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटली. अर्थातच आकिब याचं आपण कौतुक करूया. अर्श इथे यायचं 38 धावा झाल्यात, 39 धावा करायच्यात. अर्श इथे यायचं प्राइस घेऊन जायचं 100 रुपये त्या झेलसाठी. चला आपण टॉस करून घेऊया. हा चला मंगेश टॉस करून घ्या. अर्श दुसरी सेमीफायनल. अर्श इधर अर्श ये इधर. एका बाजूला असेल SP11 संघ तर दुसऱ्या बाजूला असेल विक्रांत संघ. चला टॉस करून घेऊया. टॉस द्यायचा. यस बघा ट्रॉफी आणि मुकद्दर असेल. दोन्ही संघांनी लक्षात ठेवा ट्रॉफी आणि मुकद्दर कोण मागतंय. यस टॉस केला जातोय. टॉस का बॉस कोण ठरणार पाहूया. ट्रॉफी आली आणि टॉस विन झालाय तो विक्रांत संघ. आकाश आपण टॉस विन झालात पहिल्यांदा काय घेणार. गोलंदाजी.
गोलंदाजी घेणार आणि एसपीएल संघ देखील, मग गोलंदाजीच बोललो ना, गोलंदाजी तुम्ही घेतली, परंतु फलंदाजीसाठी आमंत्रित केले एसपीएल संघांना. किती धावांपर्यंत त्यांना थांबवाल? नक्कीच 30-35 धावांपर्यंत रोखण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू आम्ही. सर्वात भरोशाचा गोलंदाज कोण आहे? कारण 4 षटक टाकायचे, तुमच्याकडे 2 गोलंदाज चांगलेच आहेत, 2 आयकॉन देखील चांगले आहेत, परंतु सर्वात जास्त भरोशाचा कोण आहे? कारण त्यांनी देखील 2 आयकॉन आणलेत आणि ते दोन्ही आयकॉन भन्नाट फॉर्ममध्ये दिसत आहेत. म्हणजे अर्थातच विजयने मगाशी जी फलंदाजी केली त्या फलंदाजाला कोणता गोलंदाज तुमचा थांबवू शकतो? सुहास पवार. या सुहास पवार तुम्ही म्हणताय, परंतु सुहास पवारवरती एवढा विश्वास काय? कारण तुम्हाला अनेक मॅचेस त्यांनी जिंकून दिल्यात का, आणि त्या दिल्यात त्या कोणत्या पद्धतीने दिल्यात? भरपूर साऱ्या मॅच आम्हाला जिंकून दिलेल्या आहेत. कित्येक 10-12 वर्ष झाले आमच्या टीममध्ये खेळतोय, त्यामुळे आम्हाला आमचं कॉम्बिनेशन चांगलं आहे. हा, नक्कीच एक मोठा प्लेअर तुमच्याकडे आहे सुहास पवार. धन्यवाद, कॉंग्रॅच्युलेशन, बेस्ट ऑफ लक असेल नेक्स्ट मॅचसाठी तुम्हाला. सचिन दादा, आपण आपल्याला पहिल्यांदा फलंदाजीसाठी आमंत्रित केले, त्यांनी गोलंदाजी स्वीकारले. आपल्याकडे 2 आयकॉन आहेत, परंतु किती धावांपर्यंत तुम्ही मजल माराल आणि किती धावांचा डोंगर विक्रांत संघासमोर उभा ठेवाल? जी मागं मॅच झाली म्हणजेच मैत्री प्रतिष्ठान आयोजित छत्रपती शिवाजी चषक, त्याचा विजेता संघ आहे, या संघासमोर तुम्ही किती मोठं आव्हान ठेवाल? आम्ही 50+ मारण्याचा पूर्ण प्रयत्न करू. नक्कीच 50+. परंतु तुमच्या आयकॉनला कुठले फलंदाज साथ देऊ शकतात? कारण ज्यावेळेस 2 आयकॉन खेळून मॅच होत नाहीये, तुम्हाला 100% योगदान द्यावं लागेल, तुमचे 9 खेळाडूंना देखील त्यांना साथ द्यावा लागेल. तर असे कोणते खेळाडू आहेत की ते धावा उभ्या करू शकतात? आमच्यामध्ये सर्वच कम से कम 5-6 एकदम ऑलराऊंडर बॅट्समन आहेत. जितेश पाटील झाले, नागेश परेर आहेत, किरण रॉड्रिक्स आहेत, असे बरेच बॅट्समन आमच्याकडे चांगले आहेत. धन्यवाद, कॉंग्रॅच्युलेशन असेल आणि बेस्ट ऑफ लक असेल दोन्ही संघांना. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे मॅच चालू आहे. 24 चेंडूमध्ये तब्बल 39 धावा खेळायच्या आहेत. तसेच मात्रांचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय मनोजजी खेडकर, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द मॅच, फायनलचा मॅन ऑफ द मॅच ज्यांचा पुरस्कार आम्हाला दिला गेलाय, ते अर्थातच मात्रांचे माजी नगराध्यक्ष मनोजजी खेडकर साहेब मात्र इथे उपस्थित होत आहेत. त्यांच्यासोबत नितीन शहा हे देखील उपस्थित होत आहेत आणि ज्यांचा इथे आपण सन्मान करणार आहे. अर्थातच सिल्वर जुबली हा पुरस्कार देऊन ज्यांचा आपण सन्मान करणार आहे, तो सचिन फणसे देखील इथे उपस्थित होत आहेत. तर सचिन फणसे आपलं देखील मनापासून सहर्ष स्वागत करतो मुकद्दर क्रिकेट चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये. जाऊया सर मॅचच्या दिशेने. निश्चितच मंगेश सर, मनोजजी खेडकर माजी नगराध्यक्ष आणि त्यांना काल परवा दिवशीच उद्योग तारा ह्या सन्मान देखील मिळाला आहे, त्या देखील सारा विसरता कामा नये, त्यासाठी देखील त्यांना शुभेच्छा असतील, ते देखील इथं उपस्थित होत आहेत. मनोजजी खेडकर माजी नगराध्यक्ष माथेरान नगर परिषद, त्याचबरोबर सत्कारमूर्ती सचिन फणसे, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते नितीन भाई शहा इथं उपस्थित होता. या सर्व मान्यवरांचं करूया स्वागत आणि जाऊया मैदानाच्या दिशेने. 24 चेंडू आणि विजयासाठी 39 धावांचं लक्ष. पहिली सलामी जोडी मैदानामध्ये. स्ट्राईकवर असेल आराब शेख आणि नॉन स्ट्राईकला असेल हर्ष पटेल. गोलंदाजी मार्गवर येतोय कौशल गुरव. कडाव येथून बिलॉंग करणारा हा खेळाडू गोलंदाजीच्या मार्गावरती असेल आणि जिथून अंबरनाथ इथून बिलॉंग करणारा आरफ शेख स्ट्राईकला असेल. बेस्ट विरुद्ध बेस्ट, इथे कोण ठरणार बेस्ट? निश्चितच मंगेश सर, सामना जरी मुकद्दर विरुद्ध केसीएस जरी असला तर सामना मित्रा नक्कीच आहे तो कौशिक विरुद्ध आराफ शेख. पहिला चेंडू. यावेळेस मात्र काय चेंडू पडला जातोय, बंदुकीतून गोळी निघते तसा हा चेंडू मात्र यष्टी रक्षकाच्या ताब्यात गेलाय. मॅच ऑन आहे, मॅच फायर आहे, मॅच सर दोन्ही संघाकडे. कारण शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना आम्हा प्रेक्षकांना तुळशीचा बघायला भेटेल. पहिली सेमीफायनल. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र कार्पेट लेवलचा फटका मात्र इथे खेचलाय आणि चेंडू मात्र जमिनींना गुदगुल्या 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 करत येत आहेत. या मुकद्दर चॅम्पियन ट्रॉफी 2025 मधला चौकार. डीजे थँक्यू. 24 चेंडू आणि 39 धावांचं लक्ष.
पुन्हा एकदा गोलंदाज तयार. मोठा फटका फेकून दिला चेंडूला. भीग 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 षटकार. म्हणून तर मी मेली खोकून खोकून जावयाला 90 ठोकून ठोकून, पण अरब शेख ठोकतोय वाकून वाकून, षटकार ठोकतोय वाकून 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 वाकून. मुकद्दर क्रिकेट चॅम्पियन ट्रॉफीचं नाव तिथं फेमस हाय. आमचे मुकद्दर क्रिकेट चॅम्पियन ट्रॉफीचं नाव तिथं फेमस हाय. पहिला षटक मार्गस्थ आहे. 10 धावा मंगेशकर धावफलकावर लागल्यात. आराब शेख अगदी बरसतोय खेळपट्टीवर आणि आराब शेखला माहिती आहे ही खेळपट्टी माझ्यासाठी नवीन नाहीये. या खेळपट्टीवरची परिसीमा माझ्या ओळखीची आहे. धावसंख्या धावफलकावर लागल्या 10 धावा आणि 24 चेंडू आणि 39 धावांचा पाठलाग करतोय तो मुकद्दर संघ. अंतिम सामन्याचं तिकीट कोणाला मिळणार, केसीएसला की मुकद्दर संघाला? गोलंदाज तयार. अलाउन द कमेंट. चेंडू ट्रॅव्हल होतोय. फॉलो थ्रो मध्ये चेंडू पकडलाय. अगदी जोरदार पायाला चेंडू लागला, परंतु एक धाव मात्र निश्चित मिळते. एका धावेने धावसंख्या धावफलकावर लागतील 11 धावा. गोलंदाज आपली कामगिरी अगदी 100% करतोय. संघ सहकार्याने जर सहकार्य केलं, साथ दिली तर विजयाच्या दिशेने जाणारा या दोन्ही संघांना आपण शुभेच्छा तर निश्चित देऊ, पण जो 100% योगदान देईल त्याचा विजय मात्र निश्चित आहे. कारण की महाभारतामध्ये सांगितलं होतं हरलात तरी चालेल, परंतु हिम्मत मात्र हरू नका. आता ज्यांचं आगमन होतंय त्यांचा देखील इथे सन्मान आहे. त्यांचा देखील इथे सन्मान केला जातोय. 2 मिनिटं. त्यांचा देखील सन्मान केला जाईल. सिल्वर लाईन जेम्स पुरस्कार ज्यांना आपण देणार आहेत त्या कल्पना नितीन पाटील, माजी मुख्याध्यापक सरस्वती विद्या मंदिर, ह्या मॅडम मात्र इथे उपस्थित होत आहेत. तर त्या मॅडमचा देखील मनापासून सहर्ष स्वागत करतो. हा रिजवाना मॅडम बोला. माझी सर्वांना विनंती आहे, ज्या मॅडमने आपले एवढे खेळाडू घडवलेत आणि आपल्या शाळेतल्या सर्व विद्यार्थ्यांना घडवलेत, तर सर्वांनी उभं राहून मॅडमचं टाळ्यांच्या जोशामध्ये स्वागत केलं पाहिजे. सर्व स्टेडियम मधल्या लोकांनी उभं राहून मॅडमचं स्वागत करा. नक्कीच नक्कीच. ज्या मॅडमने प्रत्येक विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम केलं त्या मॅडमला आपल्याला मान तर दिलाच पाहिजे. तर प्लीज जिथे जिथे तुम्ही उभे आहात, बसला आहात, तिथून उभे राहा. आमची विनंती की ला मान द्या. आणि खरं कल्पना मॅडम यांचं कौतुक करावं लागेल, कारण चांगले चांगले विद्यार्थी त्यांच्या माध्यमातून आपण घडताना पाहिलेत. त्या मॅडम मात्र इथे उपस्थित होते. त्यांनी मुकद्दर संघाचं मी मनापासून आभार मानतो. एक खरं चांगली तुम्ही निवड केली. ज्या मॅडमने चांगले चांगले विद्यार्थी घडवले त्या मॅडमचा तुम्ही सन्मान ठेवलाय, त्याच्याबद्दल मी एक मात्रांचा एक माजी विद्यार्थी म्हणून त्यांचं एक मी तुमचं खरं कौतुक करतो आणि आभार देखील मानतो. हा निश्चितच मंगेशकर 15 धावा धावफलकावर लागल्यात. शिक्षण क्षेत्रामध्ये एक पिढी घडवण्याचं काम हा शिक्षक वर्ग करत असतो आणि आम्ही देखील त्यांच्याच हाताखाली घडलो. त्या कल्पना पाटील मॅडम इथे उपस्थित होतात, सत्कार मूर्ती, त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत असेल. मुकद्दर चॅम्पियन ट्रॉफी 2025 सुवर्ण पर्व 7वं. जाऊया मैदानाच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवर येतोय जिग्नेश. समोर आव्हान असेल आयकॉन खेळाडू आराब शेखेचं. गोलंदाज तयार, आमच्यापासून काही अंतर दूर. फेकून दिलाय चेंडूला. लांब लांब आणि फक्त लांब. जा शोधून आणा आणि खेळा. षडकार देख स्क्वेअर लेगच्या दिशेने घेतलेला अप्रतिम षडकार.
मात्र बघायला भेटतोय सर अप्रतिम षटकाराचा आतिषबाजी मात्र इथे होते आणि षटकारच्या साहाय्याने धावसंख्या तब्बल पोहोचते. संघाला माहितीये आपल्याला फायनल मध्ये प्रवेश करायचा आणि खरखर कौतुक करावं लागेल. अरे 25 धावा धावफलकावर, 14 धावांची गरज आहे विजयासाठी, परंतु आराब शेख बरसतोय मैदानाच्या चहू बाजूनी फटकेबाजी करतोय. पुन्हा एकदा बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाहीये, परंतु केसीएस सांगतोय तहान माझी लाटेची, थेंबानी बोट भरणार नाही, हरणार मी अनेकदा परंतु जिंकल्याशिवाय राहणार नाही. गोलंदाज तयार, फुलटा चेंडू वाकड्या तिकड्या बाबळीचा हिरवा हिरवा पाला, वाकड्या तिकड्या बाबळीचा हिरवा हिरवा पाला, षटकार ठोकेगा मगर झुकेगा नहीं साला. एक असं होतं, केशियस जिंकला तरी 1000 रुपये आणि मुकद्दर जिंकला तरी देखील 1000 रुपये. अमाप पैसा या क्रिकेटच्या जगताची. हा सर, परंतु पहिला फायनल मध्ये म्हणजे मेगा फायनल मध्ये या झगमगत्या ट्रॉफ्यावरती आपलं नाव करण्यासाठी फायनल मध्ये प्रवेश केलाय. अर्थातच ज्याने हे सिरीज भरवले तो मुकद्दर संघ फायनल मध्ये प्रवेश केला गेलाय. नेक्स्ट मॅच आपण पाहतोय, दुसरी सेमी फायनल असेल, एका साईडला असेल SP